नमस्कार मित्रांनो, काय तुमचा जन्म सिंह, वृश्चिक किंवा कुंभ राशीत झाला आहे का? जर होय तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जुलै महिना सुरू झाला आहे. या महिन्यात आकाशातील ग्रहांची अशी काही खतरनाक युती होत आहे जी तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठी उलथापालट घडवून आणू शकते. अनेकदा आपण खूप मेहनत करतो पण वेळी काही कामं बिघडतात, आर्थिक नुकसान होतं किंवा जवळच्या व्यक्तींशी विनाकारण वाद होतात. आपल्याला वाटतं की नशीब खराब आहे, पण खरं कारण असतं ग्रहांची बदलती चाल. या जुलै महिन्यात अशा 3 जोड राशी आहेत ज्यांच्यावर थेट शनी आणि मंगळ या क्रूर ग्रहाची दृष्टी पडत आहे. पुढील छोट्याशा व्हिडिओत आपण प्रत्येक राशीचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. करिअर, पैसा, आरोग्य आणि नातेसंबंध या 4ही आघाड्यांवर तुम्हाला कुठे धोका आहे आणि त्यावर कोणते उपाय करायचे आहे हे तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही ही सावधगिरी बाळगली नाही तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला आहे म्हणलं तर सिंह रास. करिअर आणि व्यवसायात जुलै महिन्याच्या पहिल्या 15 वड्यात कामाच्या ठिकाणी राजकारण होऊ शकते. तुमचे कोणतेही काम असणार तिथं तुमची निंदा केली जाणार आहे. तुम्हाला तिकडे खूप त्रास दिला जाणार आहे. तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरेच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही कितीही चांगले काम केलं तरी तुमच्या पाठीमागचा माणूस म्हणणार हे मीच केलं होतं. नवीन भागीदारी करणे टाळा. तुम्ही कोणतीही भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप केली तर त्यात तुम्हाला खूप मोठा धोका आहे. तुमच्या आर्थिक स्थितीसाठी नको तिथं खर्च वाढणार आहे. नको त्या गोष्टी होणार आहेत. घरात खूप आजारपणाचं टेन्शन येऊन तिथं पैसा जाणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामात पैसा अडकून पडू शकतो. कोणालाही कर्ज देणे टाळा. तुमच्या आरोग्यासाठी डोकेदुखी आणि डोळ्याचे विकार त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावधपणे तुम्हाला चालवायचे आहे. नातेसंबंध, जोडीदारासोबत छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होऊ शकतात. तुम्हाला अहंकाराचा त्याग करावा लागणार आहे. भांडणं तुम्हाला करायची नाहीत. जोडीदारासोबत खूप मोठ्या गोष्टी अशा घडतील की ती तुम्हाला त्याचे परिणाम खूप वाईट मिळतील. राशी नंबर 2 वृश्चिक रास. करिअर आणि व्यवसायासाठी ह्या राशीसाठी नोकरी बदलण्याचा विचार सध्या लांबणीवर टाकणे आवश्यक आहे. आता सध्या जी नोकरी करत आहात ती तुमच्यासाठी शक्यतो चांगली आहे. वरिष्ठ म्हणजेच बॉस सोबत वाद घालणे टाळा, अन्यथा नोकरीवर मोठा दगा येऊ शकतो. तुमच्या आर्थिक स्थिती म्हणलं तर शेअर मार्केट किंवा लॉटरीत गुंतवणूक करू नका, कारण की तुम्ही ती गुंतवणूक केल्यावर तुम्हाला मोठे नुकसान संभवणार आहे. ऑनलाईन प्रॉडक्ट पासून किंवा ऑनलाईन फ्रॉड पासून तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. तुमच्या आरोग्यासाठी पोटाचे विकार आणि मानसिक ताण खूप होणार आहे. तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलाही विचार न करता शांत झोप घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. नातेसंबंध, कुटुंबात मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता भरपूर आहे. तुमची कोणतीही आपल्या वडिलांची असो, आईची असो किंवा तुमच्या स्वतःची असो, त्याच्यावर तुमच्यासोबत खूप मोठे वाद होणार आहे. बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. राशी 3 कुंभ रास. सर्वात महत्वाची रास. करिअर आणि व्यवसाय. शनीची 7.5 सुरू असल्याने कामात प्रचंड अडथळे येणार आहे, कारण की तुमचे शत्रू तुमची वाटच बघत बसले आहेत. तुमचे कोणते काम प्रगतीच्या वाटचालीला आहे ते काम तुमचे मागं ओढून घेणार आहेत. मेहनत जास्त आणि फळ कमी अशी स्थिती राहणार आहे. तुमची कितीही मेहनत केली तरी तुम्हाला फळ कमीच मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती जाणून घ्यायची म्हणलं तर अचानक मोठे खर्च समोर येऊ शकते. मग ते खर्च मुलांच्या शाळेसाठी असो, घरातल्या आजारपणासाठी असो किंवा आपल्या इलेक्ट्रिक वस्तूसाठी असो. बचतीचा पैसा खर्च करावा लागेल. कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. आरोग्य, हाडांचे दुखणे किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुमच्या शरीराचे दुखणे तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात, म्हणून तुम्ही आरोग्याकडे पूर्णपणे लक्ष द्या. तुमचे नातेसंबंध, मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. कितीही जिवलग मित्र असू दे त्याच्याकडून तुम्हाला धोका आहे. गुप्त गोष्टी कुणाशी शेअर करू नका. कितीही तुमची गोष्ट गुप्त असली आणि कितीही जवळचा माणूस असला तर त्याच्यासोबत ही गोष्ट शेअर करू नका. मित्रांनो, संकट कितीही मोठं असले तरी संयम आणि योग्य उपायाने त्याच्यावर मात करता येतेच. या 3ही राशींसाठी जुलै महिन्याचा खास सुविचार मी तुम्हाला सांगते. वादळे जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा ती आपल्याला उद्ध्वस्त करायला नाही तर आपला रस्ता साफ करायला येतात. फक्त स्वतःवरील विश्वास आणि संयम गमावू नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला त्याच्यावर
3 उपाय पण सांगणार आहे। दर शनिवारी मारुती मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा। दुसरा, गरजू आणि गरीब लोकांना अन्न किंवा काळ्या कपड्याचे दान नक्की करा। उपाय तिसरा, रोज सकाळी ओम शनेचाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। तर मित्रांनो, हा होता जुलै महिन्याचा संपूर्ण लेखाजोखा। लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला फक्त इशारा देतात, पण आपले कर्म आपले भविष्य ठरवते। जर तुम्ही सिंह, वृश्चिक किंवा कुंभ राशीचे असाल तर घाबरून न जाता अधिक सतर्क राहा। आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी समस्या कोणती सुरू आहे? करिअर, पैसा, नातेसंबंध? मला आताच खाली कमेंट करून नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंट वाचणार आणि तुमच्या समस्येवर वैयक्तिक उपाय सुचवायचा प्रयत्न करेन। हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची रास या 3 राशीपैकी एक आहे। त्यांनाही सावध करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रकारच्या अचूक ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र। जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा।